महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरण्याचं उत्तम उदाहरण. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप. महाराष्ट्रातली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लू प्रिंट राहुल गांधींचा लेख. भाजपला जिंकण्याची गरज असलेल्या जागी बोगस मतदान, राहुल गांधींचा आरोप. तर पुरावेही लपवून ठेवल्याचा राहुल गांधींचा लेखात दावा. राहुल गांधींनी निवडणुकीसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. आरोप बिनबुडाचे असतील तर महाराष्ट्रातील मतदार यादी जाहीर करा. राहुल गांधींकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला प्रति आव्हान. मशीन रिडेबल मतदार यादी आणि महाराष्ट्रातील मतदान केंद्रांचं 5 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज तत्काळ जाहीर करा. राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे मागणी. राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर 227 मतदारसंघांचा घेतला आढावा. राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी. बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे चाललात असं विचारलं असता मातोश्रीवर चाललो असं राज ठाकरेंचं मिष्ट उत्तर. पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत अजितदादा आणि सुप्रियाताई एकत्र येतील. अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य. फक्त पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मिटकरींचं सूचक विधान. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर. लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात. पगारापासून विकास कामांपर्यंत सगळ्यावर याचा परिणाम, संजय गायकवाड यांचं विधान. मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचं समन्स. ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स. मुंबईमध्ये 10 एसपींच्या बदल्या. गेल्या आठवड्यामध्ये राज्यभरातील 500हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. मुंबईमध्ये बेस्टनं तिकीट दर दुप्पट केल्यामुळे 5 लाख प्रवासी गमावले. उत्पन्नात मात्र 60 कोटींवरून 75 कोटींपर्यंत वाढ. काम पूर्ण न झाल्यामुळे पुण्यातील भिडेपूल 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. भिडेपूल 6 जूनला सुरू होणार होता, मात्र 20%च काम अद्याप पूर्ण. राज्यात आज कोरोनाचे 86 नवे रुग्ण तर 747 रुग्ण बरे झाल्याची माहिती. सध्या राज्यभरात 595 सक्रिय रुग्ण. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 27 जूनपासून पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास खुलं राहणार. मंदिर प्रशासनाची माहिती. पंढरपुरात आषाढी नियोजनाच्या बैठकीमध्ये गोंधळ. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची सामाजिक कार्यकर्ते दत्ता काळेंची मागणी. ठाण्यामध्ये टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक. वाहतूक विभागाचा कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅन विरोधात केला चक्काजाम. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सोमवारी वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगळेला अखेर अटक. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी घेतलं ताब्यात. ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 20 तर अजूनही 17 आरोपी फरार. सितारे जमीन परच्या म्युझिकल नाईटसाठी आमिर खानच्या घरी खास पार्टी. रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे, शंकर एहसान लॉय यांची उपस्थिती. दिव्यांग मुलांसोबत सचिनच्या भावनिक भेटीचा व्हिडिओ व्हायरल. अहमदाबादमध्ये क्राईम ब्रँचची टीम गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचली. यावेळी गुन्हेगाराची शोले स्टाईलनं उडी मारण्याची पोलिसांना धमकी. गुन्हेगाराला पकडण्यामध्ये पोलिसांची मोठी मेहनत. उत्तराखंडमध्ये महामार्गावर केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. हेलिकॉप्टरमधील 5 प्रवासी आणि वैमानिक सुखरूप. प्रशासनाकडून चौकशीचे आदेश. जर्मनीतील उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत यासाठी 500 एकर तर परदेशस्थ उद्योगांसाठी 100 एकर जमीन राखीव ठेवणार. जर्मनीमध्ये महाराष्ट्र बिझनेस कट्टा कार्यक्रमामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युकेचे परराष्ट्र मंत्री डेव्हिस लॅमी यांची भेट. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी या भेटीमुळे अधिक बळकट होणार. यावेळी दहशतवादाविरोधात युकेच्या पाठिंब्याचं मोदींकडून कौतुक.